पण माझ्यासोबत एकदा शास्त्रवरती डिबेट करा, तुमची लायकी काय आहे लोकांना कळेल. महाराष्ट्रामध्ये नाही किंवा पूर्ण भारतामध्ये हे भोंदू प्रकरण सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता हे बीजेपी घोषित आणि स्वयंघोषित बाबा लोक जे आहे ते लोकांना मोठा करण्याच्या आणि राजकीय एक पाठबळ देण्याचा जे काम आहे ते बीजेपी करत आहे आणि असे लोकांना मोठा करत आहे. आणि आज जे बागेश्वर बाबा आहे त्यांनी तो आज खूपच अति केली. बीजेपीचे सारे मोठे मोठे नेते होते, सीएम साहेब देवेंद्र फडणवीस पण होते तिकडे, तरी पण आज बागेश्वर बाबाची इतकी हिंमत वाढली की त्यांनी जे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज बद्दल इतकं चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, त्याच्यासाठी महाराष्ट्र किंवा देश त्यांना माफ करणार नाही. आणि त्यांची काय लायकी आहे, जरी त्यांनी त्या म्हणताय की मी स्वयंघोषित मी संत आहे, लोकांची चिठ्ठी काढतोय, तुमची चिठ्ठी मी काढते. तुम्ही जरी खरे तुमच्याकडे कुठं तरी ज्ञान आहे, तर मी पण एक ब्राह्मण कन्या आहे, मला पण मी पण शास्त्रांमधून राहिलेली आहे लहानपणापासून. पण माझ्यासोबत एकदा शास्त्रवरती डिबेट करा, तुमची लायकी काय आहे लोकांना कळेल. आणि तुम्ही फक्त तुमचे सारखे बाबा लोक राजकीय पाठबळ द्वारा फक्त लोकांची दिशाभूल करणं आणि लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करताय. आणि तुम्ही बघितलं असेल की आज जे बागेश्वर बाबा आहे, महिला तस्करीचा आरोप झाला होता 8 महिने अगोदर. काय झाला, बाबा राम रहीम, आसाराम बापू असे 2-4 जे बाबा जेलमध्ये गेले की नवीन तयार करतात, युवा जे बाबा आहे ते तयार करतात. हे सब बीजेपीची खेळी आहे, ज्याच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणं, त्या लोकांना जनताला अंधश्रद्धामध्ये अटकावणं आणि त्यानंतर त्याच मतदान मध्ये परिवर्तन करणं. आता सभामध्ये राजकीय सभा होती, पण ते बाबा बागेश्वरला बोलावण्याची काही गरज नाही होती, पण कशाला बोलवून घेतला. आणि कशाला तुम्ही हे बाबा लोकांना तयार करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवताय. हे सगळी गोष्ट पूर्ण भारतामध्ये सुरू आहे. ज्यांना बीजेपीचा पाठबळ आहे असे बाबा लोक असे सगळं काय करत आहे, ह्या गोष्टीचा आम्ही खरोखर निषेध करतोय. आणि बाबा बागेश्वर वरती FIR झाली पाहिजे. त्यांना महाराष्ट्राची आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांची माफी मागायला हवी.